नेमकं व्लॉगची सुरुवात ट्राव्हल्स मधून होती. मला माझे कपडे चेंज करायचे होते कारण पाण्याने मी एवढं ओल्लो झालो होतो म्हणून मी नाईट पॅन्टवर झोपलो. तेवढ्यात मी एक असं दृश्य दिसते जे तुम्हाला दाखवण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही राहू शकत नाही. आता काही लोक असतील ज्यांना बुर्ज खलिफा पाहून पण आनंद होणार नाही, पण मला एवढीशी छोटीशी बिल्डिंग पाहून एवढा आनंद झाला की काय सांगू. कपडे बदलता आपली बॉडी दाखवा म्हटलं, बॉडी तर दाखवण्यात आलं नाही पण लागलं ती गोष्ट वेगळी. घरच्यांना डोंगरावर 4-5 लाथा मारून घराच्या बाहेर काढून दिलं तरी तेवढा त्रास होणार नाही. तेवढा त्रास तर मला ट्राव्हल्स वाल्यांना बाहेर काढून दिल्याच्या नंतर इथं दुष्काळात ते हवामान करासाठी शर्ट तुरपाट घातलं होतं. ट्राव्हल्स वाल्याला शर्ट बदलू दिला पण पॅन्ट बदलू नाही दिला. आता एवढ्या मोठ्या सिटीवर मी नाईट पॅन्टवर फिरलो आणि चड्डीवर फिरलो तरी कोणी काही म्हणणार नाही मला. इथल्या मुलीला पाहून मला कळालं की त्या मुलीनं तर मिस शब्द. आता इथे या नवीन सिटीत आलो, कोण माझ्या कानाखाली 4-5 बिंदास पैकी असं मारून दिला तरी मी काही बोलू शकत नाही. आता मला पण माहित आहे की सकाळ सकाळी एवढा गोंधळ होऊ शकते म्हणून मी सिटी बस मध्ये बसलो आणि हे सिटी बस फक्त मी मोबाईल मध्ये पाहिली. पहिली तिकीट फाडली आणि लगेच भांडणं सुरू झाली. दिमागात गोंधळ चालू होता. कोणी एखाद्या रॅन्डम माणसाने याचं होतं आणि म्हणत होतं याच पोराच्यानं भांडणं झाली. काढायला बाहेर आरमांदो खानदानी ब्रश घेऊन तोंडाची साफसफाई केली. तोंडाची तर केली पण अंगाची बी केली. आता एवढ्या मोठ्या शहरात चालल्यावर आई बिना शिदुरीचं जाऊ देईल का? होऊच शकत नाही म्हणून आलूची चटणी आणि पोळी दिली. ते सकाळीच खाल्ली. नंतर मी आणि मामाचं पोरग निघलो होतो कॉलेजला ऍडमिशन करायसाठी. तर हे पहा आपलं कॉलेज आहे आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की हे कोणची सिटी आहे. तर चला भेटू नंतरच्या व्लॉग मध्ये. तेवढ्यासाठी बाय बाय, सी यू.